नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मुळ्याची भाजी. हे मुळे मी पाव किलो मुळे घेतले आहे. ह्याला स्वच्छ धुवून घेतले. आता ह्याला कट करूया आपण. चाकू घेतले, पाटा घेतले. मुळा पाला सकट कट करून झाला आहे. गॅस पेटवूया, कढई ठेवूया. तव्यामध्ये पण चालते. कारळ भाजून घेऊया चटणीसाठी. कढई गरम होत आहे. हे छोटे कारळ आहे, पाव वाटी घेतले आहे मी. कढई गरम झालंय, आपण हे टाकून घेऊया कारळ. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. कारळ भाजत आहेत, चुटचुट करत आहेत. कारळ झालं भाजून, आपण काढूया. गॅस बंद करूया. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. हे कारळ आपण मिक्सरला वाटून घेऊया. झाला आहे वाटून, किती बारीक झाला आहे चटणी. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. मुळ्याच्या भाजीला काय काय साहित्य लागते आपण बघूया. 1.5 चमच मी मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. एक कांदा बारीक कट करून घेतले. एक टमाटा कट करून घेतले. हे पाव वाटी मी चटणी वाटून घेतले. चवीपुरतं मीठ टाकूया. हळद 1 चमच टाकूया, हे छोट्या चमच ना. कढई गरम झालं आहे, आपण तेल टाकूया. 1.5 चमच तेल टाकलं आहे. हे कांदा टाकूया. त्याला असे परतून घेऊया. कांदा फ्राय झाला आहे, आपण गॅस स्लो करूया. टमाटा टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. टमाटा लवकर शिजते म्हणून आपण 1 मिनिट झाकून ठेवूया. बघूया टमाटा शिजला का. टमाटा शिजला आहे. 1 चमच हळद टाकूया. 1.5 चमच मिरची पावडर टाकूया. मीठ मी अर्धा चमच टाकत आहे. तुम्ही जास्त पण कमी पण टाकू शकता. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आता हे मुळा कट केलेलं टाकून घेऊया आपण. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस फास्ट करूया. ते कारळाची चटणी वाटून घेतलेलं आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. शेंगदाण्याची पण टाकतात, पण जरा मध लागते म्हणून कारळाची छान लागते म्हणून मी कारळाची चटणी टाकली आहे. तुम्ही शेंगदाण्याची पण टाकू शकता, कारळाची पण टाकू शकता. थोडंसं पाणी टाकूया. त्याला जास्त पाणी टाकायची गरज नसते, वाफेवर शिजून जात असते. 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया वाफेवर. आपली मुळ्याची भाजी शिजली का बघूया. स्वाद किती छान येत आहे. शिजून गेली 2 मिनिटात भाजी. तयार झाली भाजी आपली. थोडीशी कोथिंबीर टाकूया. याला फिरून घेऊया. त्या पद्धतीनं तुम्ही पण मुळ्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. गॅस बंद करूया. ही भाजी मुळ्याची चपातीवर पण खाऊ शकता, भाकरीवर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.